एकदम क्लीन सिटी आहे हां. एकदम मातीचा कण दिसत नाही, सगळीकडे कॉन्क्रिटिंग, मस्त रस्ते. इथे सतत पाऊस येतो म्हणतात, पण असं कुठेच पाणी साचलेलं आणि जमलेलं असं दिसत नाही आहे. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. हे गाणं आठवलं मला. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलोच होतो. लहान लहान शिप्स, मोठ्या मोठ्या बिल्डिंग छोट्या छोट्या दिसत होत्या. आणि फायनली आम्ही लँड केलं. पोटात तर गोळा चालला होता बाबा. सेफली लँड होणं बिग टास्क. या एअरपोर्टबद्दल मी इतकं ऐकून होते ना, आणि फायनली तो दिवस आला जेव्हा मी ते प्रत्यक्षात बघणार होती. तर आम्ही आलोय सिंगापूर. एक मिसिंग होती, एक आमची मिसिंग होती. पूर्ण ट्रिपमध्ये तुम्हाला हे दोघं सोबतच दिसणार. तिथे ना एक कॉफी शॉप होतं. त्याचा स्मेल इतक्या दूरवर आणि इतका मस्त दरवळलेला होता ना. आहा, हे कॉफी मग्स, पॉट्स किती छान सजवून ठेवलेले होते. ही जी वर स्क्रीन दिसते, आकाश नाही, ती स्क्रीन आहे आणि तो इगल पण त्या स्क्रीनमध्ये आहे. ग्रेट टेक्नॉलॉजी. काही आर्टिफिशियल प्लांट्स इतकं वेल मेंटेन केलेलं होतं सगळं. सगळे लिगल फॉर्मॅलिटीज आत्ता समजले पाहिजे. आफ्टर लॉंग वेटिंग आमच्या बॅग्स आलेल्या आहेत आणि आम्ही निघलो आहे आमच्या हॉटेलवरती. चला. तिथले हे पायलट्स होते की एअरोस्टेस माहिती नाही, पण इतके छान वेल्डर्स आणि इतके छान दिसत होत्या. मी त्यांना कॅप्चर केलं. ह्या होत्या आमच्या 2 छोट्या मिनी बस, ज्या की आम्हाला रिसीव्ह करायला आल्या होत्या हॉटेलपर्यंत. हे आहे आमचं हॉटेल बॉस. तिथली ही लॉबी खूप मोठी होती. भरपूर वेटिंग्स होते तिथे. चाबी मिळताच आम्ही निघालो रूमकडे. एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल होती. ही होती आमची छोटीशी कम्फर्टशी कोझीशी रूम. कम्फर्ट मॅटर. आणि तिथला हा सुंदरसा व्ह्यू. 11th फ्लोअरवरती होतो आम्ही. पण आम्हाला रूममध्ये थांबायचं कुठे नव्हतं. आम्ही लगेच चेंज करून बाहेर पडलो सिंगापूर फिरण्यासाठी. आम्ही शोधत होतो एका इंडियन रेस्टॉरंटच्या डिनरसाठी. सायकल्स ठेवले आहेत तिथे ठिकठिकाणी, ज्याला जेव्हा यूज करायचं तेव्हा तुम्ही करू शकता. मस्त ना.
दॅट इज वाय इट इज लेस पोले. हां, इथं मातीचा कण दिसत नाही, सगळीकडे कॉन्क्रिटिंग, मस्त रस्ते. इथे सतत पाऊस येतो म्हणतात, पण असं कुठेच पाणी साचलेलं आणि जमलेलं असं दिसत नाही आहे. वेल डिसिप्लिन लोक आहेत. सिव्हिल इंजिनियर हजबंड सोबत लग्न केल्याचे हे बघा दुष्परिणाम. इथे येऊन पण ते शेडच्या फोटोज घेत आहेत की कसं बांधली शेड, कसं केलं आहे काम, स्ट्रक्चर, त्याच्यासाठी ते फोटोज घेत आहेत. पाठी आहेत. कसं वाटतंय स्ट्रक्चर? कसं आहे स्ट्रक्चर? वेगळं आहे. मला तर विश्वास होत नाही आहे की आम्ही सिंगापूरच्या रस्त्यावर असं फुटपाथवरती वॉक करतोय. तुला होत आहे का विश्वास? नाही असं वाटतं ना गोव्याला गेलो आपण, गोव्यामध्ये वॉक करतोय, गोव्यात फिरतोय, तसंच फिलिंग येते गोव्यासारखं. म्हणजे आम्ही असं गोव्यात बिंदास फिरतो असं रात्रीचे वगैरे, पण छान आहे. आम्ही सरप्राईज झालो बघून की इंडियन फेस्टिवल पोंगल, जो की तामिळनाडूमध्ये सेलिब्रेट केला जातो, तो इतक्या मोठ्या प्रमाणात इथे सेलिब्रेट केला जातोय. तिथे गायींची पूजा केलेली होती, मोठं मंडप होतं आणि गर्दी बापरे भरपूरच. सगळे इंडियन्सच मला तिथे दिसत होते. माझी उत्सुकता होती की पुढे काय आहे. मी एक्सक्यूज मी करत रस्ता काढत मला पुढे बघायचं होतं की काय आहे. तर पुढे एक होत होता परफॉर्मन्स. एका साऊथ गाण्यावरती परफॉर्मन्स चालू होता आणि गर्दी बघा, कमालीची गर्दी होती तिथे. सिंगापूरमध्ये पोंगल सेलिब्रेशन. इथे 2 मुलं रील बनवत होते. एक फॉरेनर होता आणि आय थिंक तमिलियन असेल तो, आणि तो त्याला डान्स शिकवत होता त्या साऊथ गाण्यावरती. ते दोघेही छान एन्जॉय करत होते. तिथे मला एक सेल्फी पॉईंट दिसला आणि मी काही फोटोज घ्यायचा चान्स सोडत नसते. छान 2-4 फोटो घेतल्या माझ्या आणि पुढे निघालो आम्ही इंडियन रेस्टॉरंट शोधायला. बेसिकली आम्ही होतो लिटिल इंडियामध्ये, तर तिथे भरपूर इंडियन शॉप्स होते, इंडियन रेस्टॉरंट्स होते. लिटिल इंडियामध्ये तर वाटतच नव्हतं की आपण सिंगापूरमध्ये आहोत. रेस्टॉरंटमध्येही सगळे इंडियन्स. आम्ही तर चक्क हिंदीमध्ये बोलत होतो. मी ते एका जणाशी मराठीतही बोलली. असे एक्साइटिंग ब्लॉग पुढे येणार आहेत, तर तुम्ही माझ्यासोबत जुळून राहा. लाईक करा, शेअर करा आणि हां, कमेंट करायला तर अजिबात विसरायचं नाही. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.